आज आपल्याला मेनली कंबाईनची जी पूर्वपरीक्षा आहे तुमची बेंचमार्क टेस्ट त्याचं डिस्कशन घ्यायचंय. प्रश्न क्रमांक 1. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर काय लिहिले उत्तर? 4. अ ब ख. जनरली टेस्ट सिरीज मध्ये असे प्रश्न आले ना की त्याचं उत्तर सगळं असतं, कारण मुलांनी सगळे पाठ करावे ते पॉइंट्स, असा उद्देश असतो. बरोबर. तर आपण संयुक्त पूर्व परीक्षेबद्दल बोलू. एक गोष्ट तुम्हाला आयोगाच्या मागच्या 3-4 वर्षांच्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर असं वाटतं की आयोग काही गोष्टींकडे आपलं लक्ष अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल, युट्यूबवर संविधान नावाची सिरीज लागते, बघितले सगळ्यांनी? ज्यांनी बघितली नाही त्यांनी बघायला सुरुवात करायची. 10 एपिसोड्स आहेत, 1 तासाचे. रोज जेवण करता करता बघायचं 1 तास. स्वरा भास्कर नावाची अँकर आहे, ती पूर्ण संविधान सभेची जी चालली होती ना प्रोसेस, त्या पूर्ण संविधान सभेच्या प्रोसेस बद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगते. आणि खूप सारे प्रश्न तर त्या सिरीज मधूनच आलेत. म्हणजे हे आहेत ना, मुस्लिम लीगचे किती सदस्य होते अँड ऑल, ह्या गोष्टी ह्या त्या संविधान सिरीज मध्ये दिसतात. प्लस अजून तो जुना प्रश्न आला होता एक, की जेव्हा सगळी जण संविधानावर सह्या करत होती तेव्हा बाहेर काय होत होतं, तर ते अगोदर तिथं दिलं होतं त्या संविधान सिरीज मध्ये. पुस्तकांनी तो प्रश्न आल्यानंतर टाकलाय तो पॉइंट, है ना. पुस्तकांमध्ये ओरिजिनली हा पॉइंट नव्हताच, तो प्रश्न येऊन गेल्यानंतर सगळ्यांनी आपल्या पुस्तकामध्ये अपडेट केलं. तर संविधान नावाची एक सिरीज येते युट्यूबवर, ते सगळे डाउनलोड करायचे आणि बघत बसायचं. आणि महत्वाची ह्याच्यासाठी की ही सिरीज राज्यसभा टीव्हीने पब्लिश केलेली आहे, आणि म्हणून स्वतः संसदेनेच पब्लिश केली, म्हणजे संसदेला वाटतं की लोकांनी ही सिरीज बघितली पाहिजे. 1-1 तासाचे आहेत आणि खूप इंटरेस्टिंग आहे. प्रयत्न करा की एक छोटी नोटबुक घेऊन बसाल, म्हणजे ती स्वरा भास्कर काही महत्वाचे पॉइंट सांगते, ते तुम्हाला लिहून घेता येते. जसं संविधान सभेमध्ये राजकुमारी अमृत कौर होत्या, बरोबर. त्यांनी खूप साऱ्या गोष्टींबद्दल स्वतःचं मत मांडलं. मग हे मत संविधान सभेत कोण मांडलंय असं जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की अमृत कौर यांनी काय काय मतं मांडली, है ना. तर ती सिरीज खूप कामाला येईल तुमच्या. सो डू दॅट थिंग. लोकांकडून अप्रत्यक्षरित्या निवडण्यात आलेली संस्था होती, बरोबर. आपण सगळ्या प्रांतांकडून पाठवले होते, बरोबर. तर लोकांनी डायरेक्टली निवडलेले नव्हते, अप्रत्यक्षरित्या निवडण्यात आले होते. 93 जागा संस्थानांसाठी देण्यात आल्या होत्या. एकूण 389 जागा होत्या, बरोबर. त्या 389 पैकी काही होत्या आपल्या संस्थानांसाठी आणि दुसऱ्या होत्या ब्रिटिश भारतासाठी, ज्याला आपण ब्रिटिश इंडिया म्हणतो. संस्थानांसाठी जागा ठेवल्या होत्या आपण 93 आणि ब्रिटिश भारतासाठी होत्या 296. ब्रिटिश भारतामध्ये पुन्हा 2 गोष्टी येतात. ब्रिटिश प्रांत, बरोबर, ज्याला आपण गव्हर्नर्स प्रोव्हिन्सेस असं म्हणतो, आणि चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस होते. 11 गव्हर्नरच्या प्रांतांमधून, गव्हर्नर प्रांतांमधून आले होते 296, आणि चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस जे असतात, 4 चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस आहेत. 292. ओके, हे टोटल 296 झालं. 4 चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस कोणते होते? 4. अजमेर, मारवाड, बलुचिस्तान, कुर्ग आणि दिल्ली. एबीसीडी, एबीसीडी. तर हे असे एकूण 389 होते. त्यापैकी 93 जागा संस्थानांसाठी राखीव होत्या. ती विविध समित्यांद्वारे कार्य करत होती. संविधान सभेच्या खूप साऱ्या समित्या होत्या, प्रत्येक समितीचं एक काम ठरवून दिलं होतं, म्हणून 3 विधानं सत्य आहेत. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत 73 मतदान निवडून आले होते? मुस्लिम लीग, ऑफकोर्स. खूप महत्वाचा पक्ष होता तो. नंतर 3. भारतीय राज्यघटनेतील कलम 351 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत शासनाने. कलम 351 महत्वाचं आहे. संविधानामध्ये जाऊन संविधान वाचताय तुम्ही? कशातून वाचताय? नाही, ते पुस्तक झालं, राज्यघटना शासन पद्धती. संविधान असेल, संविधान नावाचं एक पुस्तक येतं छोटस, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणून पुस्तक येतं, PM बक्षींचं. एवढं छोटस पुस्तक आहे, डायरी आहे एवढी एवढी. ती डायरी घ्यायची सगळ्यांनी, है ना, आणि त्या डायरीतून वाचायचं. पुस्तकं घेण्यामध्ये नाही काटकसर करायची. एखाद्या वेळेस एखादं शर्ट कमी घ्यायचं,
तसे आपल्याकडे कोणी बघत नाही. आत्ता 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 म्हणायचं, नंतर तर सगळं जग बघेल. आत्ता तर हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व आहे, कलम 351 वाचायचं. काही कलम आहेत 30-35, ती कलम आपल्याला पाठ असायलाच पाहिजे. म्हणजे आपण आपलं नाव विसरलो ना, गजनी झालो आपण संजय सिंगांनी, तरी सुद्धा ही कलम आपल्याला पाठ असलीच पाहिजे, नो डाऊट पाठ असली पाहिजे. आणि हे आपल्या शिक्षण संस्थेचा प्रॉब्लेम आहे की भारताचा सर्वात मोठा ग्रंथ आपण कधीच आपल्या शिक्षण संस्थेमध्ये ठेवलाच नाही. शिक्षण प्रणाली 12वी पर्यंतच असायला पाहिजे होतं सगळ्यांना संविधान कंपल्सरी. मी डॉक्टर झाल्यानंतर मला कळलं की भारताचं एक संविधान पण सिरियसली, म्हणजे ह्या गोष्टीबद्दल लाज वाटायला पाहिजे की आपण असे भारतीय नागरिक आहोत ज्यांना भारताचं संविधानच नव्हतं माहिती. आपल्यापैकी पण खूप जण एमपीएससी करायला आले तेव्हा माहिती पडली. मी प्रामाणिकपणे ऍक्सेप्ट केलं ना, ऑफकोर्स. तर हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. हळूच. तर निर्जीव वस्तूंवर राग नका काढू. तर त्या संविधानातली काही कलम जी ह्याच्यात पण येतील आणि ह्याच्या साईड बाय साईड मला जी जाणवतील, मी लगेच तुम्हाला सांगत जाईल, ती पाठ करायची. कलम 351 महत्वाचं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारला आहे हा प्रश्न. भारतीय नागरिकत्व कायदा 1955, ह्याच्यामध्ये आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली? 9 वेळा झाली. आणि हे वाचा, कारण सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट जो आलाय आत्ताच, त्याच्यामुळे हा प्रश्न क्वालिटी आणि चालू घडामोडी दोन्ही दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. नंतर भारतीय राज्यघटनेमधील उद्देश पत्रिकेबाबत सगळ्यांचे डायलॉग पाठ करून ठेवायचे. सगळ्यांचे डायलॉग पाठ करायचे. के एम मुन्शी काय म्हणतात, हिदायतुल्ला काय म्हणतात, पालखीवाला काय म्हणतात, सगळ्यांचे डायलॉग दिलेले आहेत त्यांनी, बरोबर. तर उद्देश पत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा असून आपल्या राजकीय समाजाची रचना दर्शवतो. एम हिदायतुल्ला यांचं वाक्य, बरोबर. एम हिदायतुल्ला. नंतर 6, न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये कलम 21 मध्ये समाविष्ट असणारे कोणते हक्क आहेत असे म्हटलंय. कलम 21 खूप मोठा कलम आहे. कोणतीही गोष्ट जी व्यक्तीच्या समाधानकारक विकासासाठी आवश्यक आहे ते सगळं, हवेचा हक्क, स्वच्छ पिण्याचा पाण्याचा हक्क, जेवणाचा हक्क, अन्नाचा हक्क, चांगल्या पर्यावरणाचा हक्क, हे सगळं कलम 21 मध्ये येतं. कारण कलम 21 आहे राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, बरोबर. मग राईट टू लाईफ जगण्यासाठी ज्या गोष्टी येतील ते सगळंच. तुम्ही मला जीविताचा हक्क देताय पण मला हवाच देत नाहीये, मग मी जगेल कसं? म्हणून तर राईट टू प्रायव्हसी आहे डेफिनेटली. मध्यंतरी गव्हर्नमेंट कॉल टॅप करत आहे असं झालं होतं, तर ते राईट टू प्रायव्हसी बद्दल किंवा आधारचा जो डेटा आहे, तुम्ही कशाबद्दल आमचा एवढा सारा डेटा घेतलाय, मग तो राईट टू प्रायव्हसी मध्ये येतो. राईट टू हेल्थ ऑफकोर्स आहे, आरोग्यदायी जीवनाचा हक्क. परदेशी प्रवासाचा हक्क ऑफकोर्स आहे, कारण मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा नावाचं एक डॉक्युमेंट है ना, UDHR ज्याला म्हणतो आपण, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, त्याच्यामध्ये 30 हक्क दिलेत. ते 30 हक्क फक्त वाचायचे, पाठ काही करायचं नाही. पाठ करणं ही जगातली सर्वात मूर्ख लोकांच्या टीमनी बनवलेलं काहीतरी एक सॉफ्टवेअर. काही पाठ नसतं करायला लागत, समजून घ्यायचं असतं, बरोबर. तर पाठ नाही करायचं, वाचायचे फक्त. आणि राईट टू एम्प्लॉयमेंट ऑफकोर्स, मला रोजगार असेल तर मला उत्पन्न मिळेल आणि उत्पन्न मिळेल तर मी खाईन. तर ह्या सगळ्या गोष्टी कलम 21 मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडूयात. संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे सभापतींना असतं, ऑफकोर्स असतं, बरोबर. एखाद्या गोष्टीवर जर लोकसभा आणि राज्यसभा यांचा मतभेद झाला तर त्या गोष्टीबद्दल दोघांची एक संयुक्त बैठक बोलवली जाते. एक्सेल अर्थसंकल्पाबद्दल किंवा धन विधेयकाबद्दल नाही बोलवत आहेत आणि घटना दुरुस्ती विधेयकाबद्दल नाही बोलवत आहेत. साधारण विधेयक असं तर चालतं. कलम 108 एक्सलेंट, कलम 108 नुसार संयुक्त बैठक बोलवली जाते दोन्ही सदनांची. आतापर्यंत 3 वेळा संयुक्त बैठकीचे अधिवेशन पार पडले आहे, बरोबर है ना. 3 आपण हुंडा प्रतिबंधक विधेयक, पोटा एक होता, बरोबर, आणि त्या बँकिंग सर्व्हिसेस कमिशन बिल तो एक आहे. तर 3 वेळा 1960, 1977 आणि 2002 असं 3 वेळा आजपर्यंत संयुक्त बैठक बोलवण्यात आली. आणि संयुक्त बैठकीत बघा, आता लोकसभेचे जवळपास 552 असतात, राज्यसभेचे 250 आहेत. म्हणून संयुक्त बैठक जरी झाली तरी लोकसभेचं बहुमत आहे, म्हणून जे लोकसभेला पाहिजे तेच होत असतं, बरोबर. म्हणून संयुक्त बैठकीत लोकसभेचं जे मत आहे तेच इस्टॅब्लिश होतं. फक्त ह्याचं महत्व काय की जनतेला कळतं की कोणत्या पॉइंट बद्दल दोघांमध्ये मतभेद आहे राज्यसभेत आणि लोकसभेत, एवढाच फरक आहे. ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स नुसार
तो आपण सगळ्यांचा क्रमांक लावतो. भारतात पहिला क्रमांक राष्ट्रपतींचा, मग दुसरा, तिसरा, तसं ऑर्डर ऑफ प्रेसिडेंट नुसार लोकसभेचा सभापतीचा क्रमांक 6 असतो. सहावा असतो, जो की सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या वरती असतो. बरोबर आहे, कारण सर्व कॅबिनेट मंत्री 7व्या क्रमांकावर असतात. बरोबर. राष्ट्रपती 1, उपराष्ट्रपती 2, पंतप्रधान 3. बरोबर. ते तर पाठ करायचे, पहिले 7-8 पाठच करून ठेवायचे. बरोबर. कॅबिनेट मंत्र्यांचा 7वा आहे आणि लोकसभेचे सभापती आणि भारताचे सरन्यायाधीश या दोघांचा रँक सेम आहे, 6वा. तो एक पॉइंट लक्षात ठेवायचा. येस. नंतर 8वं, घटनेनुसार राज्यपालाचे स्वेच्छाधीन अधिकार हे नाहीत. स्वेच्छाधीन अधिकार म्हणजे असे अधिकार जिथं राज्यपाल आपल्या मनानुसार करू शकतो जे करायचंय ते, घटनेचं बंधन नाही. पहिलं, एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवणे. बरोबर. कोणत्या कलमानुसार? कलम 201 नुसार आपण राज्यपालाला अधिकार दिलाय की त्यांना जर वाटलं एखादं कलम देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे तर ते राष्ट्रपतींच्या विचारात राखून ठेवतात. कलम 201 नुसार राज्यपालाने शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा अतिरिक्त कार्यभार पार पाडणे. बरोबर. आजूबाजूचा जे केंद्रशासित प्रदेश आहे त्याचं राष्ट्रपती त्यांना जबाबदारी सोपवतात, पण ती कॉन्स्टिट्युशनल जबाबदारी नाही आहे, ते स्वतःच्या विवेकाधिकाराने सोपवते. अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची, ही परीक्षा आयोगाद्वारे घेतली जाते आणि म्हणून सर्वोच्च कोणी असेल आपल्यासाठी तर तो आयोग आहे. आयोगाने जे सांगितलंय ना, आयोगाने जर उद्या प्रश्न विचारला की सूर्य पुढेपैकी कोणत्या दिशेने होत आणि उत्तर दिलं ना पश्चिम, तर आपण म्हणायचं हो पश्चिम. कारण आयोग कधीच आपल्या घरी नाही आलं निमंत्रण पत्रिका घेऊन की काही करून आमची परीक्षा द्या, तुम्ही नाही परीक्षा दिली तर आयोगाचं काय होईल, बंद पडेल आयोग. असं नाही झालं. आपली गरज आहे म्हणून आयोग जे सांगेल ते आपण ऐकायचं गपचूप. त्याच्यामध्ये काहीच नाही उगाच का कसं असंच का असं नसतं करायचं. होतं असं की कधी कधी असे प्रश्न असतात की आपल्याला वाटतं 4ही उत्तर बरोबर, किंवा कधी कधी असे प्रश्न असतात आपल्याला वाटतं 4ही उत्तरच चुकीची. हे असतं, खूप वेळा असतं. मग आपल्याला काय करायचंय, आपण बुद्धिमान प्राणी आहोत ना, आपण बुद्धी लावायची आपली. सर्वात 4ही उत्तर जेव्हा बरोबर वाटतात तेव्हा सर्वात बरोबर कोणतं वाटतं ते बघायचं असतं. कारण तुम्ही तिथं ऑप्शनच नाहीये दुसरं आपल्याकडं. सर्वच ऑप्शन चुकीचे जेव्हा वाटतात तेव्हा सर्वात कमी चुकीचं कोणते ते बघायचं. बरोबर. तर तिसरं, मंत्रिमंडळाने विधानसभेचा विश्वास गमावल्यास विधानसभा विसर्जित करणे. हे सुद्धा राज्यपाल करतं. राज्यपाल पक्षाला संधी देतं की तुम्ही विश्वास सिद्ध करा, विश्वास प्रस्ताव मांडा. जर राज्यपालाच्या मनात असेल तरच पक्षाला संधी दिली जाते तुम्ही विश्वास मांडा म्हणून, नाहीतर डायरेक्टली राज्यपाल विसर्जित करतात विधानसभा. पुन्हा स्वेच्छाधिकार. पण राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन बोलवणे हे स्वेच्छाधिकार नाही, कारण हा बंधनकारक आहे. 2 अधिवेशनांच्या मध्ये 6 महिन्यांचा कालावधी जाताच कामा नये, म्हणजे संविधानाने बंधन टाकलेलं आहे राज्यपालांवर. हे स्वेच्छाधिकार नाही आहे, हे ऐकावंच लागेल गपचूप. तर चौथं जास्त बरोबर वाटतं सर्वात. बरोबर. 9, मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा. कलम 51 मधले जे 11 कर्तव्य आहेत सगळ्यांचं काहीतरी लॉजिक डेव्हलप करा, एखादं वाक्य वगैरे असं काहीतरी, जेणेकरून ते सगळे 11 पाठ होतील. कलम 51A आहे, भाग 4A आहे. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे आलं होतं? 42वी घटना दुरुस्ती. 2 घटना दुरुस्ती महत्वाच्या आहेत, 42वी आणि 86वी. 86व्या घटना दुरुस्तीने 11वा आयटम ऍड केला आपण त्याच्यामध्ये. म्हणून देशाचे संरक्षण करणे. बरोबर. आता हे पण काही मी क्रम नाही पाठ केलेलं, मी लिहून आणलं, मी फक्त तुम्हाला सांगतो. संविधानाचे पालन करणे हा पहिला आहे, ब. नंतर देशाचे सार्वभौमत्व एकात्मता उन्नत ठेवणे, संरक्षित ठेवणे म्हणतो आपण, तो तिसरा आहे. जो क आहे ना तो तिसरा आहे, ब आहे तो पहिला आहे, अ देशाचे संरक्षण करणे हा चौथा आहे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हा 9वा आहे. म्हणून ब क अड हा ऑप्शन यायला पाहिजे. पण हे पाठ करा, कारण वर्षभरात जितक्या परीक्षा होतात कुठं ना कुठं आयोग ह्या सिक्वेन्सचा प्रश्न विचारतात. हा, तर पहिलं उत्तर यायला पाहिजे ब क अड. रिपीट करू का ते? देशाचे संरक्षण करणे चौथा आहे, 4th. संविधानाचे पालन करणे 1st. देशाचे सार्वभौमत्व एकात्मता उन्नत ठेवणे 3rd. आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे 9वा. म्हणून उत्तर येईल 1. मी जे सांगितलं ना 4th, 1st, 3rd, 9th हे
त्या कलमामधला जो क्रम आहे तो सांगितला. बरोबर, कन्फ्युज नका हो. हे झालं आपलं सगळं बऱ्यापैकी. अजून एक असा प्रश्न विचारतात की आपलं जो प्रिएम्बल आहे प्रस्तावना, त्याच्यामध्ये 5 शब्द वापरलेले आहेत. तो पुढे आहे थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ वर्शिप, ते आहे. दुसरा जो सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, ह्या 5 शब्दांचा पण क्रम विचारतात की हे 5 शब्द कोणत्या क्रमाने दिलेले. तर असेच आहेत: सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असे भारत, सास ध लोग असं त्याचा शॉर्ट फॉर्म होतो, सास ध लोग है ना, म्हणजे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असं लक्षात ठेवायचं काहीतरी करून. नंतर 10व, राज्यघटनेच्या सरनाम्यात नमूद असणाऱ्या स्वातंत्र्याचा योग्य क्रम लावा. आपलं दिलं आहे ना, थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ वर्शिप, हा क्रम आहे. म्हणून ब आहे, हाच क्रम आहे, थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ वर्शिप. मग तो तुम्ही तिथं क्रम लावा कसा लागतो. ब अ ड क ई असं उत्तर येतं. दुसरं, आपल्याला 5 स्वातंत्र्य दिलेली आहेत संविधानाने है ना. एव्हरीवन विल हॅव फ्रीडम ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीफ फेथ वर्शिप. तर ते 5 शब्द ह्याच क्रमाने पाठ करायचे. काही डाऊट असेल मला विचारा है ना, काही प्रॉब्लेम नाही. मला खूप आवडतं तुम्ही डाऊट विचारलेलं, आणि 3-4 वेळा डाऊट विचारणारी मुलं तर मला खूप आवडतात. ओके. सरपंच समिती, सरपंच समितीची स्थापना आपल्याकडे जो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आहे, त्या अधिनियमातल्या कोणत्या कलमानुसार होते. कलम 77 है ना, तेवढं तर आपण पाठ करायला पाहिजे. कलम 77 महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 नुसार कोणत्या कलमानुसार आहे. त्या कलमातील, त्या कायद्यातील कलम 77 नुसार आहे 2. बरोबर. आता जर इथं पहिलं आणि दुसरं दोन्ही कलम बरोबर वाटतात ना, कारण पहिलं 77 आहे, दुसरं 77 आहे. पण अगेन जास्त एक्झॅक्टच दिलं ना त्यांनी 77 म्हणून प्रॉब्लेमच नाही. जर 77, 78, 79, 80 दिलं असतं तर मग तो 77चा एक छोटासा क्लॉज आहे म्हणून आपण एक उत्तर म्हणलं असतं. पण 2 जे ऑप्शन दिलंय तो एकदम एक्झॅक्ट उत्तर आहे, म्हणून इथं कन्फ्युज व्हायचं कारणच नाही. पंचायत राज या घटकास घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली. हे तर स्पर्धा परीक्षेतल्या पहिलीच्या मुलालाही माहिती असतं. LM सिंघवी समितीने सांगितलं. मग LM सिंघवी समितीने सांगितल्याबरोबर राजीव गांधी शासनाने पहिलं विधेयक मांडलं, घटना दुरुस्ती विधेयक. लोकसभेत पास झालं, पण राज्यसभेत पास झालं नाही, कारण मेजॉरिटी नव्हती. लॅप्स. कारण घटना दुरुस्ती विधेयक आहे, लोकसभा आणि राज्यसभा सेपरेटली पास करायला लागतं. नंतर VP सिंग शासनाने मांडलं. VP सिंग शासन 1991, तेव्हा त्यांनी मांडलं पण लगेच शासनच बरखास्त झालं, म्हणून तेही पास नाही झालं. आणि मग तिसऱ्यांदा PV नरसिंहराव शासनाने मांडलं, तेव्हा मात्र ते पास झालं सगळीकडून. म्हणून पंचायत राजना घटनात्मक दर्जा देण्यासाठी जनरली 3 शासनांनी विधेयकं मांडली. राजीव गांधी, VP सिंग आणि PV नरसिंहराव. ह्याच्यातलं PV नरसिंहरावचं पास झालं. बरोबर. LM सिंघवी समिती बाकीच्या सगळ्या पंचायत राजशीच संबंधित आहे, पण घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस मात्र LM सिंघवी समितीनेच केली. कलम 72 नुसार राष्ट्रपतींना कोणते अधिकार देणार. माफीचा अधिकार. सगळं. एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा सौम्य करणे, कम्युटेशन. बरोबर. ती शिक्षा तहकूब करणे, टेम्पररी रिप्राईव्ह. बरोबर. शिक्षेत सूट देणे, रेमिशन. बरोबर. एकूण 5 अधिकार देण्यात आले. 5 राष्ट्रपतींना 5 प्रकारचे अधिकार आहेत. राष्ट्रपतींचा माफीचा अधिकार आणि राज्यपालाचा माफीचा अधिकार काय फरक आहे. फाशीची शिक्षा काय रद्द करू शकत नाही, राष्ट्रपती करू शकतात. फाशीची शिक्षा पार्डन करणं. बरं, पार्डन हा शब्द वापरला. पार्डन म्हणजे फाशीची शिक्षा रद्द करून तुम्हाला दुसरी कोणतीच शिक्षा नाही देणार, सोडूनच दिलं. राज्यपालांना फाशीची शिक्षा माफ नाही करतायत, कमी करतायत. फाशीच्या जागी जन्मठेप करता येईल, अशा गोष्टी आहेत. म्हणून फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना. दुसरं, लष्कर कायदा, मार्शल लॉ, त्यानुसार जर एखादा गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर फक्त राष्ट्रपतींनाच अधिकार आहे तो माफ करण्याचा. पार्डन, कम्यूट, रिस्पाईट, रिप्राईव्ह आणि रेमिशन असे 5 अधिकार आहेत. ह्याच्यात 3 बरोबर दिलेत. कम्युटेशन, रिप्राईव्ह आणि रेमिशन. पार्डन आणि रिस्पाईट लिहा तिथं कुठंतरी. 3 दिलेत आपण. 5 अधिकार असतात ना, तर ते 3 दिलेत. आपल्याला बाकीचे 2 लिहायचे. पार्डन. आता ह्याला एक्झॅक्टली मराठीत काय म्हणतात ते तुम्ही बघून घ्या ना. पार्डन क्षमेचा अधिकार ना, हे पूर्णच क्षमादान म्हणत असते मोस्ट प्रॉब्ली.
पार्डन म्हणजे शिक्षा आणि गुन्हा, म्हणजे जो गुन्हा दाखल केला जातो आणि शिक्षा दिली जाते दोन्ही रद्द करून टाकणं. पार्डन म्हणजे शिक्षा व गुन्हा दोन्ही रद्द करणं असं लिहिलं. पार्डन, PARDON, पार्डन म्हणजे शिक्षा व गुन्हा किंवा आरोप ज्याला म्हणतो आपण, शिक्षा व आरोप दोन्ही रद्द करणे इज पार्डन. कम्युटेशन बरोबर आहे. कठीण शिक्षेच्या ऐवजी सौम्य शिक्षा दिली जाते. सश्रम कारावास असेल तर फक्त कारावासाची शिक्षा दिली, तुम्ही श्रम नका करू. शिक्षा तहकूब, रिप्राईव्ह म्हणजे टेम्पररी स्टे दिला जातो. जर एखाद्याला फाशीची शिक्षा दिली असेल आणि उद्याच फाशी होणार असेल तर तो रिप्राईव्ह अंडर अर्ज करू शकतो की माझी उद्याच फाशी नको मला द्यायला, टेम्पररी स्टे करा. म्हणजे मी माफीसाठी अर्ज करू शकेल राष्ट्रपतींकडे, वेळ मिळेल मला, म्हणून तात्पुरती स्थगिती आणली जाते रिप्राईव्ह मध्ये. शिक्षा तहकूब म्हणण्यापेक्षा तात्पुरती स्थगिती म्हणा. तहकूबचा वेगळा अर्थ होतो जरा, है ना, सस्पेंड होतं, दॅट इज नॉट तहकूब. शिक्षेत सूट देणे, रेमिशन. शिक्षेचा कालावधी कमी केला जातो. 10 वर्षाची शिक्षा आहे तर 5 वर्षाची शिक्षा केली जाते. शिक्षेचा कालावधी कमी करणे. आणि 5वं रिस्पाईट. रिस्पाईट म्हणजे आपण एखादी शिक्षा कमी करतोय पण त्याला काहीतरी विशेष बॅकग्राऊंड असेल, विशेष कारणामुळे. जसं एखाद्या स्त्रीला फाशीची शिक्षा दिली पण ती स्त्री जर प्रेग्नंट असेल तर मग तिला फाशी नाही देता येणार, कारण त्या स्त्री बरोबर तिचं अपत्य पण मरेल, गर्भपण म्हणून. किंवा एखादा अपंग व्यक्ती असेल तर त्याचं अपंगत्व आहे म्हणून आपण थोडासा सॉफ्ट कॉर्नर देतो. तर गर्भधारणा किंवा अपंगत्व ह्या कारणांमुळे जेव्हा शिक्षेची तीव्रता कमी केली जाते तेव्हा आपण त्याला रिस्पाईट असं म्हणतो, ऑन स्पेशल ग्राउंड्स, है ना. तर रिस्पाईट म्हणजे विशेष कारणामुळे सौम्य शिक्षा सुनावणे. विशेष कारणामुळे सौम्य शिक्षा सुनावणे. बरोबर. तर 13 मध्ये हे 5 अधिकार आहेत. कलम 72 आणि गव्हर्नरचं 161. राज्यपालांना माफीचा अधिकार 161 नुसार आहे, राष्ट्रपतींना 72 नुसार आहे. 14 खालील विधानांचे निरीक्षण करा. मंत्रिमंडळातील जो मंत्री संसदेचा सभासद नसतो त्या 6 महिन्यात दोन्हीपैकी एका सभागृहावर निवडून यावे लागतो. कंडिशन आहे, है ना. कलम 75(5) नुसार ही प्रोव्हिजन. मंत्रिमंडळ लोकसभेत जबाबदार असते. मंत्रिमंडळ 2 प्रकारे जबाबदार असते. मंत्रिमंडळ वैयक्तिकरित्या राष्ट्रपतींना आणि एकत्रितरित्या संसदेला जबाबदार असते. पण इथं मंत्रिमंडळ म्हणलंय, मंडळ, ग्रुप, आणि म्हणून ते लोकसभेला जबाबदार असलं पाहिजे. वैयक्तिक मंत्री मात्र राष्ट्रपतींना जबाबदार असतो, म्हणून राष्ट्रपतींनी सांगितलं की लगेच राजीनामा द्यावा लागतो. तर मंत्रिमंडळ लोकसभेत जबाबदार असते कलम 75(3) नुसार, आणि राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावे लागते कलम 74, है ना. हे असंच आहे. अगोदर असं दिलं होतं की राष्ट्रपती, प्रेसिडेंट विल ऍक्ट ऍज पर द ऍडवाइस गिव्हन बाय काउन्सिल ऑफ मिनिस्टर. राष्ट्रपती काम करेल सल्ल्यानुसार. पण कलम 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपण शॅल वर्ड टाकलाय, SHALL, म्हणजे राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करेल. 42वी घटना दुरुस्ती, ऑफकोर्स इंदिरा गांधी गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर 44व्या घटना दुरुस्तीने मग आपण राष्ट्रपतींना थोडंसं गाजर दिलं की नका तुम्ही टेन्शन घेऊ, तुम्ही पुनर्विचारार्थ पाठवू शकता आमच्याकडे. तर कलम 74 मध्ये 42वी घटना दुरुस्ती पण आहे आणि 44वी पण आहे. काय फरक झालाय तो फक्त व्यवस्थित हे करायचं. ह्याच्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? एकही नाही, सगळे बरोबर आहे. 4थं उत्तर. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट. आपण प्रतिबंधात्मक स्थानबद्धता करतो. एखादा व्यक्ती जर गुन्हेगारी करणार आहे असं वाटलं आपल्याला तर आपण त्यांना स्थानबद्ध करतो. किती महिन्यांसाठी? 3 महिन्यांसाठी. 3 महिन्यापेक्षा जास्त नाही त्याला डिटेन करतायत. तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ह्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीस 3 महिने, 3 भारतात पहिली ताकगिरणी कोठं स्थापण्यात आली? ते तर हे 2011 पासून आम्ही पाठ करतोय. रिश्रा, पश्चिम बंगाल, कलकत्त्याच्या जवळ, हुगळी नदीच्या किनारी. असं वाटतं आपण स्वतः जाऊन आलो तिथे, इतक्या वेळा वाचलंय. रिश्रा 1855 मध्ये झाली होती. पश्चिम बंगालमध्ये, कलकत्त्याच्या जवळ, हुगळी नदीच्या किनारी. आणि जॉर्ज ऍकलंड यांनी स्थापन केली होती, है ना. जॉर्ज ऍकलंड नावाचा व्यक्ती होता. नंतर हिंदुस्थानमध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार 1905 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना करण्यात आली?
पहिलं थॉमस रॉबर्टसन. लॉर्ड कर्झन यांनी नेमलं होतं. लॉर्ड कर्झनच्या वेळी समिती नेमण्यात आली होती. आपण म्हणतो ना, लॉर्ड कर्झनची कारकीर्द ही सगळी समित्यांची आणि आयोगांची कारकीर्द आहे. सगळे पोलीस आयोग, दुष्काळ आयोग, सगळे आयोग नेमले होते आपण लॉर्ड कर्झन यांनी. तर पहिलं उत्तर आहे. 18 योग्य जोड्या ओळखा. जमीनदारी पद्धत 1793, ओके. रयतवारी पद्धत 1772, महलवारी पद्धत 1833. रयतवारी पद्धत नाही, 1825 नाही आहे ना, 1700 वॉरेन हेस्टिंग्सच्या काळापासून होती, 1772 सालापासून. तर अ आणि क बरोबर यायला पाहिजे. चौथं 1804. नंतर 19 संगीत मानापमान हे नाटक कोणी लिहिले आहे? के.पी. खाडिलकर. पहिलं हा के.पी. खाडिलकर. काही उत्तर असतात ती उत्तरच असतात, त्याला आपण काहीच नाही आणलं. आता हा शर्ट पांढरा आहे म्हणला की पांढराच आहे, आपण काहीच करू शकत नाही. बॅक टू बेसिक्स हे कोणत्या सभेचे तत्व आहे? मानव धर्म सभा, दादोबा पांडुरंग तरखडकर. सुरतमध्ये स्थापन झाली होती दुर्गादास मंछाराम आणि दादोबा पांडुरंग यांनी, पण त्याच्यानंतर लगेच दादोबा पांडुरंगांची ट्रान्सफर झाली महाराष्ट्रात आणि दुर्गादास मंछारामांची पण ट्रान्सफर झाली सुरतच्या बाहेर. म्हणून ही सभा लगेच बंद पडली, कारण दोघं ज्यांनी स्थापन केली होती ते निघून गेले. मग पुन्हा दादोबा पांडुरंग महाराष्ट्रात आले आणि त्यांनी आपली दुसरी सभा स्थापन केली होती. कोणती सभा दुसरी? परमहंस सभा, बरोबर ना? येस, गुड. तर हे झालं पहिलं मानव धर्म सभा. 21 जाईबाई चौधरी यांनी नागपूर येथे 1924 मध्ये चोखामेळा कन्याशाळा स्थापन केली. चोखामेळा कन्याशाळा, जाईबाई चौधरी यांनी चोखामेळा कन्याशाळा उघडली. 22 इंडियन असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी सुरू केली होती. या संस्थेची स्थापना 1876 मध्ये यांनी केली, बरोबर. ही पहिली अखिल भारतीय चळवळीचा उद्देश पहिल्या अखिल भारतीय चळवळीचा उद्देश असं असायला पाहिजे. सनदी सेवांच्या परीक्षेची वयोमर्यादा 22 वर्षे करावी असं होतं, कारण लॉर्ड लिटन होतं तेव्हा. लॉर्ड लिटननी सनदी सेवांसाठीचं वय 19 वर्ष केलं आणि ती पण फक्त लंडनमध्येच देता येईल. मग 19 वर्ष शिकण्यामध्ये जायचं, मग लंडनला जाण्यामध्ये वेळ जायचं, तर लोक देतील कधी परीक्षा? म्हणून ह्या परिषदेने सांगितलं असोसिएशननी की सनदी सेवेचं वय 22 वर्ष करा, कारण लोकांना थोडासा वेळ मिळेल. आमच्याकडे शिक्षण तेवढं नाहीये चांगलं म्हणून. तर हे पण बरोबर. स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले. ह्या असोसिएशननी खरंच खूप चांगली कामं केली. काही इतिहासकार असं म्हणतात की ह्या असोसिएशनचं खूप महत्व वाढलं असतं आणि ह्या असोसिएशन मध्ये ब्रिटिश लोकांचं नव्हतं योगदान, काहीच भारतीय लोक होते. पण जर ह्या असोसिएशनचं महत्व वाढलं असतं तर ब्रिटिशांना अवघड गेलं असतं. म्हणून त्यांनी ही असोसिएशन काउंटर करण्यासाठी काँग्रेस स्थापन केली, जेणेकरून काँग्रेसमध्ये सगळे आपलेच प्रतिनिधी असतील, म्हणजे ब्रिटिशांचं ऐकणार आहे. म्हणून इंडियन असोसिएशन खरंच खूप महत्वाची संस्था होती. ह्याला काउंटर करण्यासाठी असं म्हणतात काही इतिहासकार की आपण काँग्रेसची स्थापना केली. तुम्हाला तो सुरक्षा झडप सिद्धांत माहिती असेल काँग्रेसचा, सेफ्टी वॉल. 1857चा उठाव का झाला तर, आणि मी खूप चांगला वाचलाय म्हणून माझं असं नेहमी लक्ष असतं, मुलं खुसूर करायला लागली ना की मी लगेच बघतो असंतोष आहे का, लगेच दूर करून टाकतो. कारण मुलांनी जर उठाव करायला सुरुवात केली तर ब्रिटिशर्स वेगळे होते. ब्रिटिशर्सकडे फौज फाटा होता, पॉवर होती. माझ्याकडे काहीच नाही, दरवाजा आहे फक्त. तुम्ही उठाव केला की मला बाहेरच जावं लागणार आहे, ऑप्शन नाही आहे दुसरं काही. म्हणून म्हणायचं असं आहे की 1857चा उठाव ब्रिटिशांनी भारतीयांच्या असंतोषाकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाला. लोक दाखवायला लागली होती आम्हाला आवडत नाही तुमचं शासन, पण ब्रिटिशांना वाटलं काय चिल्लर लोक, मग आपण उठाव केला. असा दुसरा उठाव होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी काँग्रेस स्थापन केली की लोकांच्या मनात जो असंतोष असेल लोक काँग्रेसद्वारे सांगतील. प्रेशर कुकर असतं, आतमधलं प्रेशर वाढलं की शिट्टी वाजते, त्याला आपण सेफ्टी व्हाल्व्ह असं म्हणतो त्या शिट्टीला, आतमधलं प्रेशर बाहेर पडण्यासाठी. तसं काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती त्या शिट्टीसारखी, की लोकांच्या मनातला जो असंतोष आहे तो शिट्टीसारखा बाहेर पडावा, म्हणून त्याला सेफ्टी व्हाल्व्ह थिअरी असं म्हणलं जातं. ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी सुद्धा ते मान्य केलेलं. तर तिन्ही बरोबर आहेत. 22. 23 पहिल्या सभेच्या अधिवेशनाचे सचिव होते अयोध्यानाथ कुंजरू. अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते ना, पण सचिव होते अयोध्यानाथ कुंजरू. 24 हिंदू पॅट्रियट काय? हरिश्चंद्र मुखर्जी आहे, आय थिंक ते चॅटर्जी झालंय. हरिश्चंद्र मुखर्जी नाव आहे त्यांचं. नाही, इतिहासकारांच्या सरनेम मध्ये आपण थोडस हे असे महत्वाचे लोक असतात त्यांचं आडनाव बदलू नये.
आपल्याला आवडत नाही आपलं बदललेलं, मग त्यांना कसं आवडेल? इगो नाही हट करायचा कोणाचा. तर हिंदू पॅट्रियट हरिश्चंद्र मुखर्जी, महत्वाचे 12, 13, 15 न्यूजपेपर्स आहेत, त्या सगळ्यांचं त्या एडिटर सहित नाव पाठ करायचे सगळे. नेहरू रिपोर्ट मधील पुढीलपैकी कोणती शिफारस केलेली नाही? 1828 मध्ये मोतीलाल नेहरू यांनी एक ऑल पार्टीज कॉन्फरन्स भरली होती, सर्वपक्षीय परिषद. त्यांनी नेहरूंना एक समिती बनवली, नेहरू कमिटी म्हणून, आणि त्यांनी संविधानाचा एक आराखडा बनवायचा होता भारतासाठी. कारण ब्रिटिशर्स असं म्हणत होते की भारतीयांना अक्कल नाहीये, ती लोक स्वतःचं संविधान बनवू शकणार नाहीत, म्हणून आम्ही बनवतो. मग ऑल पार्टीज कॉन्फरन्सने सांगितलं की नाही, तुम्हाला अधिकार नाही आमच्यासाठी संविधान बनवायचं, आम्हीच बनवू. म्हणून मोतीलाल नेहरू समितीची स्थापना झाली आणि त्या समितीने एक नेहरू रिपोर्ट बनवला 1928चा. ह्या रिपोर्ट बद्दल मनामध्ये काही आपण असं म्हणूयात, मोहम्मद अली जिना जे होते त्यांचं समाधान नाही झालं, म्हणून त्यांनी लगेच दुसरे मुद्दे मांडले नेहरू रिपोर्टला ऑपोजिट म्हणून, है ना, ज्याला आपण 14 मुद्दे म्हणतो, 14 पॉइंट्स ऑफ मोहम्मद अली जिना. तर 1828 मध्ये होतं, भारताला वसाहतीचा दर्जा बहाल करावा, केला नाही म्हणता येणार, करावं असं. तर नेहरू रिपोर्टने सांगितलं होतं की भारत हे तुमचंच असेल, फक्त आम्ही त्याला आतमध्ये आम्ही मॅनेज करू, बाहेरच्या गोष्टी तुम्ही बघा, ज्याला डॉमिनियन स्टेटस म्हणतो. तर हे बरोबर आहे. मुस्लिमांना राखीव जागा देण्यात आल्या नाही. नेहरू रिपोर्टमध्ये अशी एकही प्रोव्हिजन नव्हती, कारण ती असती तर जिन्नांनी 14 मुद्दे कशाला मांडले असते, म्हणून मुस्लिमांना मतदारसंघ दिली नव्हती ह्याच्यात. द्विगृही कायदेमंडळ बरोबर, संघराज्य पद्धतीची रचना हे पण बरोबर, म्हणून फक्त दुसरं चुकीचं आहे. 1857च्या उठावात खालीलपैकी कोणती संस्थाने इंग्रजांच्या विरोधात लढली? आपण जर मनकर्णिका मूवी बघितला असेल तरी सुद्धा लक्षात येईल तुमच्या. फक्त जगदीशपूर बिहार मधला जो होता कुंवर सिंग, तोच लढला ब्रिटिशांच्या विरोधात. बाकी हे बडोदा, हैदराबाद आणि ग्वाल्हेर ह्या तिघांनी पण ब्रिटिशांना मदत केली 1857च्या काळात. म्हणून तिसरं येईल उत्तर, फक्त 3. 27 बरोबर ना? काही डाऊट असेल मला विचारा, असं आपापसात नका हे कर. पुढीलपैकी कोणत्या संस्थेशी न्यायमूर्ती म. गो. रानडे यांचा संबंध होता? संबंध फक्त त्या समाजाच्या एखाद्या परिषदेत गेले म्हणून संबंध नाही, तर सार्वजनिक सभा ऑफकोर्स होती, सार्वजनिक सभेमध्ये तर त्यांनी भरपूर योगदान दिलं पुण्यात. आणि प्रार्थना समाजासाठी तर त्यांनी ग्रंथ लिहिला होता, तो एकेश्वर निष्ठांची कैफियत, बरोबर. म्हणून आर्य समाज नाहीये, पण दयानंद सरस्वती 1875. म्हणून आर्य समाजाच्या सभेला एकदा किंवा त्यांच्या मिरवणुकीसाठी म. गो. रानडे उपस्थित होते, पण ते सहभाग नाही घेतला त्यांनी. तर अ आणि क असायला पाहिजे, केवळ अ आणि क. 28 पंजाबराव देशमुख यांच्याविषयी विधाने अभ्यास. त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली, बरोबर. भारत कृषक समाजाची स्थापना केली, बरोबर. दोन्ही अचूक आहे. 3 पंजाबराव देशमुख महत्वाची पर्सनॅलिटी आहे. आपण जर उत्तर महाराष्ट्राबद्दल बोललो तर त्यांच्याबद्दल खूप माहिती असलं पाहिजे. ते श्रद्धानंद छात्रालय वगैरे पण त्यांनी केलं होतं ना स्थापन, तर ते सगळं पाठ करत महत्वाचं आहे. पुढील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. त्यांना पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखले जाते साने गुरुजी. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव श्यामची आई हे आहे, पांडुरंग सदाशिव साने, बरोबर. 30 कोणत्या राज्यांना महाराष्ट्राची सीमा भेटलेली आहे? तेलंगणा सोडून सगळेच, आंध्र प्रदेश सोडून सगळेच, अ ब क ड सोडून सर्व. 3 उत्तर येईल 30चं. 31 भारतात मान्सूनच्या अगोदर म्हणजे उन्हाळ्यात मे जून महिन्यात वायव्य भागातून कोणते वारे वाहतात? लू वारे. भारतामध्ये उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातून लू वारे वाहतात. जसंच एप्रिल मे मध्ये करंट अफेअर्स वाचत, चालू घडामोडी न्यूजपेपर मध्ये वाचत जा, हेडलाईन्स असतात. उत्तर भारतात लू वाऱ्यांमुळे 100 लोक मृत्युमुखी पडली, 100 लोकांचा बळी गेला. कारण उन्हाळ्यामध्ये प्रचंड उष्ण वारे वाहतात उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातून, ज्यांना आपण लू वारे म्हणतो, LOO लू. दुसरं फॉन वारे कुठे वाहतात? फॉन वारे कुठे होतात? अल्प्स पर्वतरांगात होतात. युरोपमधील अल्प्स पर्वतरांगांच्या उत्तर उतारावरून फॉन वारे वाहतात. अल्प्स पर्वतरांगांच्या उत्तर उतारावरून मुख्यतः हे वारे स्वित्झर्लंड मध्ये सापडतात. उत्तर अमेरिकेत चिनूक नावाचे वारे वाहतात आणि युरोपमध्ये फॉन नावाचे वारे वाहतात हिवाळ्यात, आणि दोन्ही पण गरम.
म्हणून असं म्हणलं जातं की निसर्गाने उत्तर अमेरिका आणि युरोप यांना भरभरून दिले. त्यांच्याकडे उन्हाळे जाचक नाहीयेत, हिवाळे राहिले असते तर उष्ण वारे वाहतात. आपल्याकडे वेगळं, आपल्याकडे हिवाळ्यात जास्तच थंड वारे वाहतात, लोक थंडीने मरतात, आणि उन्हाळ्यात जास्तच गरम वारे वाहतात, लोक उष्णतेने मरतात. म्हणून आपण स्ट्रगल करायची सवयच असते आपल्याला अगोदरपासून. तर फॉन वारे युरोपमध्ये सॅन्टा ॲना वारे रॉकीज पर्वतरांग आहे उत्तर अमेरिकेमध्ये. त्या रॉकीज पर्वतरांगेच्या पश्चिमेला वाहतात कॅलिफोर्निया नावाचा प्रदेश. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ हे सॅन्टा ॲना वारे वाहतात. आणि सिरोक्को वारे तर खूप मोठा प्रदेश आहे. सहारा वाळवंटाकडून दक्षिण युरोपकडे वाहत जातात, इटलीकडे. बरोबर, सिरोक्को वारे सहारा वाळवंटाकडून दक्षिण युरोपकडे वाहत जातात. आणि ह्यांच्यामुळे लाल रंगाचा पाऊस पडतो दक्षिण युरोपमध्ये, ज्याला ब्लड रेन असं म्हणलं जातं. लाल पाऊस, लाल पर्जन्य. कारण सहारा वाळवंटातली जर वाळू तुम्ही बघितली तर ती आपल्या राजस्थान वाळवंटासारखी पिवळ्या रंगाची नाही, लाल रंगाची आहे. इमेजेस बघा जाऊन आज. सिरोक्को वारे वाहताना ही लाल धूळ घेतात, भूमध्य समुद्रावरून वाहताना बाष्प घेतात. आता बाष्प पण आहे, धूळ पण आहे. दक्षिण युरोपमध्ये जातात, अल्प्स पर्वताला थडकतात, वर जातात, ढग बनतात, पाऊस पडतात. आणि ह्या पावसाबरोबर ती लाल धूळ पण आली, ती खाली येते, म्हणून लाल रंगाचा पाऊस पडतो. तर सिरोक्को वाऱ्यामुळे लाल रंगाचा पाऊस पडतो. ब्लू वारे आपलं उत्तर आहे. 32. किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण हे वैशिष्ट्य कोणत्या नदीच्या खोऱ्यातील आहे? जनरली तापी नदीच्या खोऱ्यात सापडतं आपल्याला. जो पश्चिमेला ती अरबी समुद्राकडे ओपन होते तेव्हा तिथं किनारपट्टीचं हवामान पण भरपूर सापडतं. आणि आतमध्ये एकदम मध्य प्रदेशमध्ये उगम पावून जाते, तिथं पठारी भाग पण सापडतो. म्हणून 33. भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत असलेले खालीलपैकी घटक कोणते? एल निनो परिणाम ऑफकोर्स मान्सूनशी संबंधित आहे. ऊर्ध्व वाऱ्याचे वहन, वारे वरच्या दिशेने वाहिल्याशिवाय पाऊस पडतच नाही. पाऊस पडण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिलं, हवेमध्ये बाष्प असलं पाहिजे, धुलीकण असले पाहिजेत, आणि वारे वरच्या दिशेने गेले पाहिजे. ह्या तिन्हीपैकी एकही गोष्ट नसेल, पाऊस पडतच नाही. म्हणून वारे जर खालच्या दिशेने उतरत असतील ना, आपला पर्जन्य छायेचा प्रदेश महाराष्ट्राचा, वारे सह्याद्रीच्या पूर्व उतारावरून खाली उतरतात, म्हणून ढगच बनत नाहीत, म्हणून पाऊसच पडत नाही. आणि म्हणून वाऱ्याचे ऊर्ध्व वहन खूप आवश्यक असतं, कारण त्याच्याशिवाय तापमानामध्ये वर वर जावेत तसे तापमान कमी होत जाते. आपण वाचलं. म्हणून तर वाफेचे ढग बनतील. वारे वर गेले पाहिजे तरच ढग बनतात, वारे वर गेले नाही तर ढग बनणारच नाही. ऊर्ध्व वाऱ्याचे वहन बरोबर उत्तरेकडील हिमालयन पर्वतरांग बरोबर, कारण हिमालयांना थडकून तर वारे वर जातील. हिमालय नसते तर हे वारे डायरेक्टली चीनमध्ये गेले असते. आणि भूखंडाचा विस्तृत भाग, विस्तृत भूखंड आहे भारत, म्हणून तो तापतो उन्हाळ्यात. तापल्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आणि मान्सून वारे वाहत येतात आपल्याकडे. म्हणून 4ही कारण आहे. अ ब क ड. 34चं काय उत्तर वाटतं? 34 दोन्ही बरोबर आहेत, अ आणि ब दोन्ही. 3. 35 सर्वाधिक पावसाचे दिवस गगनबावड्याला आहेत कोल्हापूरमध्ये, आणि सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? आंबोलीला. गुड. खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत? प्रवरा आहे, दुधना आहे, इंद्रायणी नाहीये, इंद्रावती आहे. अ ब ड दुसरं उत्तर यायला पाहिजे, कारण इंद्रायणी भीमा नदीची उपनदी है ना, आणि ती भीमा नदी पुन्हा गोदावरीला मिळते, कृष्णेला मिळते. 37 न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. बरोबर. न्यूयॉर्क +5 लंडन, आणि लंडन +5:30 दिल्ली. बरोबर. एवढंच त्यांनी दिलंय. हा तर सीसॅटचा प्रश्न. ठीक आहे. लंडन पेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. बरोबर. नवी दिल्लीत दुपारचे 1:54 झाले असतील, म्हणजे आपण 24 तासांमध्ये बोलूयात 13:54 झाले. तर वाजले असताना न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील? 5 तास आणि 30 मिनिटांनी मागे जायचं. 13:54 मधून 3:54, 30 गेले, 3:24, 1 पहाटेचे 3:24 झाले असतील. पहिलं पहाटचं तेच, सकाळचे 3:24. 38 क्वीन ऑफ हिल स्टेशन्स महाबळेश्वरला म्हणतात. महाबळेश्वरला म्हणतात क्वीन ऑफ हिल स्टेशन्स. 39
राज्यातील वनक्षेत्रापैकी मोसमी वनाचे प्रमाण 30% आहे, बरोबर. राज्यातील एकूण वनक्षेत्रात 60 ते 62% प्रमाण आहे. काहीतरी मिस्टेक झाली या प्रश्नात. नाही ना, हा प्रश्न फक्त तुम्हाला एकदा करेक्ट करून सांगते, कारण तो मला पण वाचताना काहीतरी जाणवलं होतं, पण मी त्यांना विचारलं तर त्यांनाही नाही लक्षात आलं काय झालं. बट इट्स ओके, आपण बघूयात नंतर. 40 जोड्या लावा, जिल्हे आणि साक्षरता, है ना, हे तर आपण एक्सपर्ट आहोत. नागपूर 88.4% आहे, कोल्हापूर 81.5% आहे. सर्वाधिक साक्षरता असणारे पहिले 5 जिल्हे आणि सर्वात कमी साक्षरता असणारे पहिले 5 जिल्हे पाठ करून ठेवायचे असतात. आणि ट्राय करा ह्याच वर्षी परीक्षा देऊन पास व्हाल, कारण 2021च्या अटेम्प्टला नवीन जर जनगणनेची आकडेवारी आली तर मरूनच जाल तुम्ही, कारण ऑलरेडी हे आकडे पाठ केलेत आपण. नवीन आकडे पाठ करायचे म्हणजे ही हार्ड डिस्क फॉर्मॅट करा, नवीन हार्ड डिस्क मध्ये डेटा लोड करा, ते इतकं सोपं असत नाही. म्हणून देव करो की तुम्हाला 2020च्याच अटेम्प्ट मध्ये पोस्ट मिळून जावं, ह्याच्यापेक्षा अजून मोठी शुभेच्छा असू शकत नाही. नंदुरबार 64.4, खूप कमी साक्षरता दर आहे नंदुरबारचा. आणि धुळे 72.81, म्हणजेच 3 उत्तर आहे, 40चं 3.